मराठा समाजास आरक्षण देण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून राज्य सरकारने आदेश काढल्याने श्रीगोंदा सकल मराठा समाजाच्या वतीने एकच जल्लोष केला। श्रीगोंदा शहरातील गणपती मळा आणि शनी मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पेढे वाटून तसेच फटाक्याची आतिषबाजी करत डीजे वाजवून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला। मराठा आरक्षणाचा लढा जागतिक पातळीवर गेला असून एक मोठा समाज रस्त्यावर उतरून किती शांततेच्या मार्गाने लढा उभा करू शकतो याचे आदर्श उदाहरण आहे। गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या अडचणी होत्या त्या या निमित्ताने दूर होतील। या आंदोलनाने महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या भावाच्या भूमिकेतून कसा राहू शकतो हे दाखवून दिले आहे। एक सामान्य माणूस काय क्रांती करू शकतो याचे नव उदाहरण मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांसमोर ठेवले आहे। यावेळी घनश्याम शेलार, मनोहर पोटे, ऋषिकेश गायकवाड, गणेश भोस, राजाभाऊ लोखंडे, रमेश लाढाने, दादासाहेब औटी, अधिक वांगणे, नितीन गवळी, भारतीताई इंगवले, आनंद लगड, आरती रणसिंग, सोनाली शिंदे, आनंदा दांडेकर, बाळासाहेब दांडेकर, अभिषेक लबडे, श्रेयगत पाटील, मायताई खेंडके, कांतीलाल दांडेकर, लालासाहेब गणिशे, आनंद औटी, सुरेश ढवाण, जयदीप दांडेकर, राजू दांडेकर, संतोष पोकळे, विशाल दांडेकर, सुरेश दांडेकर, अण्णा नवले, मारुती दांडेकर यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते। श्रीगोंदा शहरातील व गणपती मळा परिसरातील युवकांनी एकत्र येऊन हिंदू मुस्लिम समाजाचे एके असणाऱ्या श्री संत शेख महम्मद महाराज यांच्या समाधीला शेर चढवून पेढे वाटून डीजेच्या तालावरती आनंद उत्सव साजरा हे एकमेव महाराष्ट्र राज्यामधील एकमेव ठिकाण आहे। माझ्यावरच बसवतात। श्री संत शेख महाराज दुकान करतो इतक्या लांबून करण बसेल बरं हा पंकज चालू करा बाबू। कुंडली शेख